रामकृष्ण हरी. भगवंताची भक्ती का करायची? याचं उत्तर स्वतः भगवंत 10व्या अध्यायामध्ये देतात. भगवंत म्हणतात, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं तदामि बुद्धियोगं तम येन मामुपयांति ते. भगवंत म्हणतात, एखाद्याने प्रेमाने प्रीतीने जर माझं भजन केलं, माझी भक्ती केली, तर मी त्याला त्या बुद्धियोगाला नेऊन ठेवेल की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा यावं लागत नाही. भगवान म्हणतात, यद गत्वा न निवर्तन्ते, ज्या ठिकाणी गेल्यानंतर यावं लागत नाही, असं भगवंताचं श्रेष्ठ धाम आहे. त्यामुळे भगवंताची भक्ती का करायची? कारण त्या जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून जर आपल्याला तरुण जायचं असेल, त्या जन्म मृत्यूरूपी चक्रातून जर आपल्याला सुटायचं असेल, तर आपल्याला भगवंताची भक्ती करायची आहे. महाराज, 4 वेद, शाही शास्त्र आणि 18 पुराण सुद्धा हेच सांगतात. श्री गुरु शंकराचार्य म्हणतात, 4 वेद, शाही शास्त्र आणि 18 पुराण यांचं जेव्हा मी मंथन केलं, त्याच्यातून एक साररूपी लोणी बाहेर आलं, एक साररूपी तत्व बाहेर आलं. ते कोणतं आहे? शंकराचार्य म्हणतात, आलोड्य सर्व शास्त्रांनी विचारेच पुनः पुनः इदमेकं सुनिष्पन्नम ध्येयो नारायण सदा. शंकराचार्य म्हणतात, सर्व शास्त्र, सर्व वेद, सर्व पुराण काय सांगतात? की ध्येयो नारायण सदा, नारायणाचं तुम्ही सदा स्मरण करा, म्हणजे त्या भगवंताला शरण जा, त्या भगवंताची भक्ती करा. त्या भगवंताची भक्ती केल्यानंतर तो भगवंत आपल्याला जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून तारून नेईल. आपल्याला जर या जन्म मृत्यूरूपी चक्रातून सुटायचं असेल, तर त्याला एकच पर्याय आहे, ती म्हणजे भगवंताची शरणागती आणि भगवंताची भक्ती. रामकृष्ण.